बातमी वाशिमची आहे। सतत फोनवर दबाव टाकत असल्यानं तरुणीची आत्महत्या आहे। वाशिमच्या मंगरुळपीर मधील धक्कादायक घटना आहे। फोनवर न बोलण्याचं सांगण्यात आलेलं होतं। कुटुंबाला संपवण्याची तरुणाची धमकी आहे। तरुणाच्या या धमकीमुळे गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती आता समोर येते। मुलीला 6 महिन्यापासून त्रास देत होते। दस्तापूरचे 3 मुलं। त्याच्यानंतर मग मुलीच्या मनात काही विचार वाईट येत होते काही ना काही। त्याच्यानंतर दुपारी 2 वाजता माझ्या भावाला फोन केला। सनगावहून बांधकाम करण्याकरिता गेला। सनगावहून त्यांना इथे बोलावलं, त्या घरी आम्ही आलेलो आहोत। तो इथं ये, तुला आम्ही सांगतो काय करायचं ते इथं आहे। मग माझा भाऊ घरी आल्यानंतर त्यांनी हातात ते रॉड आणि ते काड्या घेऊन त्याच्या अंगावर धावले, शिवीगाळ केली। मुलीला वाटलं की बाबा मला मारते का माझ्या बाबाला मारते, म्हणून ते इथून निघून गेल्यानंतर मुलीनं ते आत्महत्या केली। आणि आत्महत्या करण्याचं कारण ते 3 मुलं आहेत, त्याच्या पायी माझ्या मुलीची आत्महत्या झाली। पोलिसात तक्रार दिली? हो, पोलिसात तक्रार दिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।